मग इव्हेंच्युअली तुम्ही सक्सेसफुल होता. एकदा दोनदा तीनदा आपल्याला स्टोरीज माहिती आहे, बरेचदा अनसक्सेसफुल होऊन शेवटी सक्सेसफुल झालेले बरेच लोक आहेत. तर फक्त त्यातनं शिकवण घ्यायची. असं फेल्युअर पूर्ण आहे, बंद करायला पाहिजे, ही स्टेज जे आपण संपलो की मगच आली पाहिजे असं मला वाटतं. आणि हे पुढचा प्रश्न आहे स्केलअपचा. तर आता आपल्या डोळ्यापुढे काहीतरी हे असतं, गोल असतं, ते गोल रीच केलं ना की परत पुढचा गोल दिसायला लागतं. म्हणजे आपण ट्रेकिंगला गेल्यावर कसं असतं, एक टेकडी दिसते मग त्याच्या पुढे मागची दिसते, तसं होतं. त्यामुळे स्केलिंग अपला प्रत्येक वर्तुळात तुम्हाला वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. तर तुम्हाला ती वर्तुळं बदलता आली पाहिजेत. म्हणजे एक गोल झालं की मग दुसरं स्केलअप करताना वेगळ्या पद्धतीचे विचार, वेगळ्या पद्धतीच्या सिस्टीम्स, वेगळ्या प्रोसेसेस हे लागतात. ते काय बघायचं आणि पुढच्या प्रवासाला सुरू करायचं. असं ते स्केलिंग अपचा प्रवास करायचा.